सगळ्यांपेक्षा सर्वांना गुड मॉर्निंग. मी बनवते स्वयंपाक आणि मम्मी ना गुढी शिवते. मम्मीला ना गुढी शिवायची, मला शूट करायचा आहे गुढीपाडव्याचा. तर आहे ना इतकं अचानक ठरलं आमचं शूटचं, सकाळीच ठरलं. तर आता तयारी करावं लागेल, म्हणजे आम्हाला ना 4 नंतर शूट करायचं आहे, कारण ऊन पण कमी होईल तेव्हा. तर शूट भारी होईल, कारण दिवसभर इतकं ऊन राहतं ना, त्याच्यामुळे व्हिडिओ ते व्यवस्थित नाही येणार. तर संध्याकाळी शूट करणार आहे, तर दिवसभर मला आहे ना माझी तयारी करावं लागेल. बांगड्यान ते पण व्यवस्थित काढून ठेवावं लागेल, सगळं ज्वेलरी ते बघावं लागेल. तर पहिले स्वयंपाक करून घेते. मम्मीला पण जायचं आहे कोळपेवाडीला, आणि कोळपेवाडीला शूट करायचं आहे आम्हाला. तर आहे ना आता मी आता स्वयंपाक बनवते, मग जेवण करू, तोपर्यंत मम्मीची गुढी पण शिवून होईल. आता आहे ना 2 वाजले आणि माझं आवरायचं आहे. तर मी ना ही पिंक कलरची साडी घालणारले दिवसाची ना, ती घातलीच नाही. आणि माझी स्टुडंट पण आलेली, तीच आवरून देणार आहे माझं. तर फोटोग्राफर पण येतोय, तर आहे ना येवल्यावरून येणार आहे तो. तर तोपर्यंत माझं आवरून झालं पाहिजे, तो निघालेला आहे तिथून आता. तर पहिली हेअरस्टाईल करून घेते आणि मग मेकअप करते. मला प्रमोशनचे व्हिडिओ शूट करायचे आहेत. सकाळी एक केला, अजून एक करायचं बाकी आहे. तर संध्याकाळी आलो तो पण व्हिडिओ करावं लागेल. तर पहिले माझं आवरून घेते आता. जे फोटोग्राफर दादा आले घरी, देवा भाऊ. इकडे आमचं सामान भरून ठेवलं, निघायचं आता. एवढी काठी घेतली तरी म्हणतो एवढी मोठी काठी घेतली, बारीक घ्यायची ना. कॅमेरे बिमारे सगळे आणले ना? नाही, घरी पण आणले. तर माझं पण आवरलंय, आता निघायचं आम्हाला कोळपेवाडीला शूटसाठी. तर चला फायनली आम्ही निघालोय आता. ती आपण आली, साहिल, दादू, आमची मोठी टीम झाली आता तयार. गाडी वळून घेतो का आधी? बस ना, घ्या बसून डायरेक्ट. बसा. मी आलोय आता लोकेशनवरती, आणि देवा भाऊने एवढा पाला तोडून घातला. मम्मी गजरे गेले की इकडे शूट करायचं आम्हाला. वेलवेटची का घातली मग त्याला ते कुंकुम ते स्वस्तिक काढताना व्हिडिओ घ्यावा लागेल ना आपल्याला. तू काढायचं हा ना. तू काढायचं ऐका, तांब्या घेऊन अशी बसते इथं खाली, मग आपण असं व्हिडिओ घेऊ. नाही, आम्ही घेतो तांब्या, आम्ही स्वस्तिक काढतो, तू व्हिडिओ नाही नाही आपण तसंच काढतो. असं का? ओके. आजी बसवेल पार्लर काय बसतो आम्ही आजीला, एखादा कस्टमर बी हँडल करायला बसते पाहून शूटची हीच तयारी जास्त राहते, बाकीचं बस झालं, लई नको टाकू. आणि थोडस ते ओलं करावं लागेल स्वस्तिकला. पाणी आहे का? हा हा, इथं पाणीचं भरपूर. बघ फोटो. काय तुम्ही पॅक बांधा ना, ताकद लावून बांधा. गाठ आहे ना इथं होती ना, ती खाली आली असं झालं. आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती ना खूप भारी भारी रील्स टाकले, मी फोटो पण पोस्ट केले. तर तुम्ही नक्की बघा गुढीपाडव्याची रील्स. गमे अपेक्षा आय डी आपली इंस्टाची. तर तुम्ही तिथे फॉलो नसन केलेले तर नक्की फॉलो करा. आणि तुम्ही बघू शकता एका शूट मागे किती मेहनत असते, किती तयारी करावं लागते. आणि आमचं अचानक ठरल्यामुळे ना खूप धावपळ झाली. गजरेन ते पण बरं झालं, मला वेळेवरती भेटलं सगळं. तर कोळपेवाडीमध्येच मस्त आम्ही गुढीसाठी हार घेतला, परत मला गजरे फुलं ते घेतले. लय भारी बसलेला आहे जीव. आज अजून असतो तर शूटच नसतो झाला असं कॅप्शन का. खरंच आहे, म्हणून मला माहित होतं भाऊला घ्यावा. दाखव इकडे, इकडून छान येतं. नाही नाही, इकडूनच ते कॅमेऱ्यात नाही येणार मग मी. कोणत्या? नाही, इकडून तसं कॅमेऱ्यात नाही. त्या कॅमेऱ्यात नाही. अरे तुम्हाला माहिती का काय प्रॉब्लेम मग आता काय टाकला टाकला हे फक्त आमचे राखण करायला घेऊन येईल आम्ही. मस्त फोटो काढले, रील काढल्या नाही का बरं? रील नाही काढल्या. चालला आता पॅकअप.
असं बनवून टाक ना. व्यवस्थित ठेव बाबा तुझं सामान. व्हिडिओ करू ना. फायनली आमचा शूट झालाय. आम्ही चाललोय घरी. देवा भाऊ थकला का? हो खूप. म्हणजे असं पुढच्याच बोलवलं सगळे बसले आता पाठीमागं. तर चला आम्ही थांबलो आता पाणीपुरी खायला. आम्ही रगडा घेणार आहे मम्मी आणि मी. ए ओली वेळ हा ओली बाई माझ्या लक्षातच नाही राहिलं. हे पाय इथं कसं दिसू राहिलं. काय का तो डाग पाय हा. पूर्ण काळा झाला. माझं मेकअप आहे कसं काहीच नाही झालं. इथं डाग तो दिसतो इथं पहिल्यापासूनच येतो. आम्ही आलोय आता घरी. बाहेर थोडंसं अंधार पडलाय. आता आम्हाला जायचंय मैत्रिणीच्या घरी. तर तिच्या बाबाईनं थोडीशी आजारी आहे तर त्यांना भेटायला जायचंय. मम्मी मी दादू आम्ही तिघं पण चाललोय आता. दादू आत्ताच खायला घेऊन आला. मी पण माझा सगळा मेकअप पण ते रिमूव्ह केला. ती साडी इतकी जड होती ना त्याच्यामुळे ना पहिले मी साडी काढली मेकअप रिमूव्ह केला. तर आता निघायचं आम्हाला. जवळच इथं 2-1 किलोमीटर आहे. तर चला आपल्या ते कोणत्या? एक आता 1 मिलियन होती हो का? तुझ्या व्हिडिओची. आम्ही टरबूज कापलंय आता. माधुरी भारी रचलं का? भारी असलं माझं लाईनशी लावली. मला नाही आवडत. नका टरबूज काय हा त्याला डवडवणे. राहुल लय भारी कापे तो म्हणी टरबूज. इथंच एवढा पाहुणचार केला तू. येतं देऊ का? दोघी एकत्र बसल्या का? हा आईचे फोटो काढले दादीने आईचे फोटो काढले. हा फोटो काढून घेऊन त्याला. आजीलाच घेऊन जायचंय आता संध्या. आई